देवगड तालुक्यात हिंदळे गावातील संभाजी जकप्पा माने याची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण भागातील तरुणांसमोर त्यानं एक नवा आदर्श उभा केला असून त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. देशसेवेचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना संभाजी आणि त्याच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. सर्वप्रथम माझी ओळख संभाजी जकाप्पा माने. तर अग्निवीर टेक्निकल यापदी माझी भारतीय सैन्यामध्ये निवड झाली. याबद्दल सर्वात आधी मला खूप आनंद होतो आहे व माझ्या कुटुंबाला तसेच आमचे जे गावातले ग्रामस्थ असतील, मित्रमैत्रिणी असतील, सर्व शिक्षक वर्ग यांना त्याचा अभिमानही वाटतो आहे. तर सर्वप्रथम म्हणजे देशसेवा करण्याचे जे काही माझं स्वप्न होतं ते आजच्या क्षणी पूर्ण होण्यास जात आहे. याचा एक आनंद आहे मनामध्ये व आपल्याकडून देशासाठी काहीतरी आपण सेवा देऊ ही जी एक लहानपणापासूनची अपेक्षा होती ती आता हळूहळू पूर्णत्वास जात आहे. सर्वप्रथम म्हणजे आपण समजून घेऊयात की अग्निवीर कोणतीही एंट्री असू दे, ती जनरल ड्युटी असू दे किंवा टेक्निकल, त्यासाठीची जी काही स्टेजेस आहेत त्याच्याबद्दल आधी सगळ्यात आधी जाणून घेऊया. त्यानुसार मी जशी तयारी केली ते तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये सर्वप्रथम 3 फेजेस असतात: फेज 1, फेज 2, फेज 3. फेज 1 ज्यामध्ये आपण लेखी परीक्षेला सामोरे जातो. फेज 2 ज्यामध्ये आपण मैदानी परीक्षा असते, ज्याला आपण फिजिकल फिटनेस म्हणतो, त्याला आपण सामोरे जातो. व जी 3 नंबरची जी फेज असते ती म्हणजे मेडिकल फेज. व ह्या सगळ्या फेजमधून आपण पार पडल्यानंतर एक ओव्हरऑल आपलं जे मेरिट लिस्ट तयार होतं त्याच्यामध्ये आपलं मग पुढे सगळ्या टोटल जी असते त्याच्यानुसार आपलं जे काही असेल त्यानुसार मेरिट लिस्ट तयार होतं. तर सर्वप्रथम लेखी परीक्षेची तयारी करताना एक मी पुस्तक सर्वांसाठी सजेस्ट करेन. अरिहंट पब्लिकेशनचं एक पुस्तक वापरत होतो व त्याचबरोबर जो काही 12वीपर्यंत पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम असेल तो, व मॅथ्स, आपलं जनरल नॉलेज याचा अभ्यास आणि काही ऑनलाईन लेक्चर्स असतील आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन मॉक टेस्ट, ज्याचा सराव केल्यामुळे आपल्याला लेखी परीक्षेत जास्त फायदा होऊ शकतो. व माझी लेखी परीक्षा ही साधारण जुलै 1, 2 जुलैमध्ये झालेली. त्याच्यानंतर जुलैमध्ये लेखी परीक्षा झाली. त्याचा रिझल्ट एक महिन्याभराच्या कालावधीनंतर रिझल्ट आलेला. माझं जे मैदान होतं ते 17 नोव्हेंबर रोजी सातारा या ठिकाणी पार पडलेलं. तर त्यासाठी मी तयारी म्हणाल तर मी सर्वात प्रथम माझी शारीरिकदृष्ट्या कसं तंदुरुस्त राहील याची काळजी घ्यायचो. व त्याचबरोबर महत्त्वाचं असतं त्यामध्ये की धावणं. जे आपण मैदानी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 1600 मीटर रनिंग असतं. त्याच्यानंतर आपले 10 पुलअप्स असतात, झिगझॅग क्रॉसिंग असतं, 9 फीट डीच असतं. हे सगळं झाल्याच्यानंतर आपलं एक जो फिजिकल स्टँडर्ड असतो ज्याच्यामध्ये आपली छाती बघितली जाते, वजन, उंची, यावरती आपली आधारित जी आपली मैदानी परीक्षा होते. तर त्यासाठी मी रोज सकाळ संध्याकाळ धावण्याचा सराव करायचो. त्याचबरोबर काही शारीरिक कसरती असतील त्यांचा सराव करायचो. व आपल्या देवगडसारख्या भागामध्ये एक थोडा प्रॉब्लेम असतो की जे आपल्याला ग्राउंड लागतं 1600 मीटरचं ते तसं उपलब्ध नसतं. त्याच्यामुळे त्या ट्रॅकवरती धावण्याची सवय नसते. म्हणजे मला तरी सवय नव्हती. मी ज्यावेळी भरतीसाठी म्हणून गेलो त्यावेळी ऑन द स्पॉट डायरेक्ट त्या ट्रॅकवरती तो राऊंड मारत होतो. तर मग माझा जो सराव होता तो कसा, तर जो आपला सडा असतो, आपला जो डोंगराळ भाग होता त्याच्यावरती चढणं, त्याच्यावरती धावणं, आपलं रॉंग रनिंगचा प्रॅक्टिस करणं, रस्त्यावरती धावणं, असं जमेल तसं माझ्याकडून मी प्रयत्न करत होतो. तर जे काही मैदानी परीक्षेमध्ये जे काही असेल ते मी शारीरिकदृष्ट्या माझ्याकडून फिट देण्याचा प्रयत्न केलेला. त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे मेडिकल. तर मेडिकलमध्ये ओव्हरऑल आपण मेडिकली फिट आहोत की नाही त्यांच्या स्टँडर्डमध्ये आपण बसायला आहोत. तर त्याच्यामध्ये मला असं सांगायची एक तुम्हाला इच्छा आहे की महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत तुम्हाला सैन्यात भरती होत नाहीत तोपर्यंत आपली जरा शरीराची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला प्लास्टर होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची सर्जरी होणार नाही याची काळजी घ्या. व ही ओव्हरऑल माझी जी एक जर्नी होती ज्याच्यामध्ये मी लेखी परीक्षेचा सराव असेल, जे काही फिजिकल फिटनेस त्यासाठी मी काय प्रयत्न केले ते, त्याच्यानंतरचं माझं जे काही मेडिकल असेल ते. तर ओव्हरऑल ह्या प्रकारचे जे काय होतं ते मी तयारी केलेली या अग्निवीर परीक्षेसाठी. सर्वप्रथम मार्गदर्शक म्हणाल तर महत्त्वाची गोष्ट असते की मी सध्या आता NCCमध्ये आहे. तर देवगड कॉलेज NCC युनिट 58 महाराष्ट्र बटालियन यांच्या अंतर्गत जे काही PI स्टाफ असतील आमचे त्याचबरोबर आमच्या ज्या NO मॅम होत्या, लेफ्टनंट सुनित्रा ढेरे मॅम, त्यांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर आमच्या कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य व शिक्षक वर्ग, आणि त्याचबरोबर हिंदे गावातील जे ग्रामस्थ आहेत जे रिटायर होऊन आलेले आहेत आर्मीमधून वगैरे तसे काही ग्रामस्थ, आणि माझे पालक असतील, नातेवाईक असतील, यांचं मिळालेलं प्रोत्साहन,
यांचा खूप मोठा वाटा आहे या यशामागे. तसं शालेय जीवनात म्हणायला गेलात तर मी कबड्डी प्लेअर म्हणून सुद्धा होतो. त्याचबरोबर माझ्याकडे डिस्ट्रिक्ट लेवलची कुस्तीचं एक सर्टिफिकेट आहेच. ह्या सगळ्या गोष्टी असतानाच महत्त्वाचा मुद्दा असा की मी NCCमधून एक नॅशनल कॅम्प केलेला AITSC. या 90 दिवसाच्या कॅम्पमध्ये जवळपास माझी जी काही फिजिकल फिटनेस असेल त्याच्यातून बऱ्यापैकी माझा सराव झालेला. तर मी सर्वांना एक सांगू इच्छितो की तुम्ही NCCमध्ये नक्कीच सामील व्हा. त्याचा तुम्हाला फायदा कुठे ना कुठेतरी होणारच आहे. त्याचा सर्टिफिकेटचा फायदा तर आहेच. त्याचबरोबर ज्यावेळी आपण NCCमध्ये असतो एक आपल्यामध्ये डिसिप्लिन असेल ती निर्माण होते. त्याचा उपयोग आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात प्रॅक्टिससाठी होतो. व त्याचबरोबर एक आपल्यामध्ये लिडरशिप असेल किंवा बरेचसे बाकीचे गुण आहेत, युनिटी वगैरे, तीसुद्धा त्याच्यामुळे निर्माण होते. तर ओव्हरऑल असा माझा हा शालेय जीवनातील एक क्रीडा प्रकारांमध्ये असेल किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील जसं की NCC सांगितलं, हा असा माझा सहभाग होता. ह्या माझ्या यशामागे माझ्या हिंदे गावातील सर्व ग्रामस्थ असतील, सरपंच साहेब मकरंद शिंदे असतील, त्याचबरोबर माझे पालक आणि माझ्या कॉलेजमधील सर्व शिक्षकवृंद, तसेच आमचे कॉलेजचे प्राचार्य यांचं मिळालेलं मार्गदर्शन, या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे. यांच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे व प्रोत्साहनामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी आजच्या तरुण पिढीला एक गोष्ट सांगू इच्छितो की स्वतःवरती विश्वास ठेवा, जिद्द सोडू नका, मेहनत घेत राहा, तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. कृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्म करण्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्या. हेच आपल्या जीवनाचं खरं सूत्र आहे. धन्यवाद. हिंगळे गावातील संभाजी जकाप्पा माने ह्याला पुढील वाटचालीस हिंगळे गावातर्फे मनोज जाधवकडून शुभेच्छा. तसेच आपल्या गावातून हा दुसरा आहे. पहिली म्हणजे रेणुका विलास राणे याने आपल्या देवगड तालुक्यातनं पहिलं मान मिळवलं. तसेच आता दुसरं स्थान संभाजी जगाप्पा माने याने मिळवलं. हे आपल्या गावासाठी आणि देवगड तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या भावाचं खूप मोठं स्वप्न होतं की आपण आपल्या भारत देशासाठी काहीतरी करायचं. तरी ते आज त्याचं स्वप्न पूर्ण होतं आहे. आम्ही ते स्वप्न त्याचं पूर्ण होताना आमच्या डोळ्यांनी बघतो आहे. आम्हाला खूप आनंद होतो आहे. अशाच त्याला भरभरून यश मिळत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तुला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं आणि आमच्या घराकडनं, तुला हिंगळ्या गावाकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.